नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मानवी नैतिक मूल्यांची शिकवण देणारे महान कारुणिक द लाईट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश विश्वदीप सम्यक संबुद्ध, सम्यक संबुद्धाचा आदी मध्य आणि अंतिमही कल्याणकारी असणारा सद्धम्म, या सद्धम्माचा प्रचार प्रसार करणारा भगवंताचा पुण्यक्षेत्र असणारा भिक्खू संघ, बुद्ध, धम्म आणि संघ या तीनही रत्नांच्या 24ही गुणांचे स्मरण करून देवानंद पियदस्सी धम्मदायाद महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व विश्वरत्न द सिम्बॉल ऑफ नॉलेज, जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन करून उपस्थित सर्व श्रद्धाशील संपन्न बौद्ध उपासक आणि उपासिका, नोबेल ट्रूथ यूट्यूब चॅनलचे सर्व दर्शक उपासक उपासिकांनाही मी मंगलाची कामना करतो। सर्वांनी साधू साधू म्हणा। आज भीमा कोरेगावाचा हा भीमा कोरेगावाचा इतिहास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी असं म्हणतात की इतिहास हा दोन कारणांनी लक्षात ठेवायचा असतो। पहिलं कारण, इतिहास माणसाला प्रेरणा, स्फूर्ती, उजाळा देत असते, प्रेरणा देत असते इतिहास। आणि इतिहास माणसाला सावधगिरीचा इशाराही देत असते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी असं म्हणतात की जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज इतिहास निर्माण करू शकत नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी असं म्हणतात की जो समाज एकत्र जमतो तो समाज विचार करतो, आणि जो समाज विचार करतो तो समाज क्रांती करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भारत देशाचा, या प्राचीन जम्बूद्वीपाचा इतिहास दुसरा तिसरा काही नसून क्रांती आणि प्रतिक्रांतीचाच इतिहास आहे। श्रमण संस्कृती, श्रमावर जगणारी श्रमण संस्कृती, आपल्या शरीराला आणि मनालाही श्रम देणारी श्रमण संस्कृती, आणि ऐत खाऊ ब्राह्मण संस्कृती, ही श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृती ज्याला क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास म्हटलेला आहे तथागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इतिहासच बदलून टाकलेला आहे। आणि म्हणून या देशाचा इतिहास हजारो वर्षापासून इथल्या चातुर्वर्ण व्यवस्था, जे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या चार वर्णामध्ये विभागलेला, या चार वर्णामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र आणि अतिशूद्र, या शूद्र अतिशूद्रांमध्ये या चारही वर्णामध्ये स्त्रियांना कुठलंही स्थान नाही। म्हणून आज भीमा कोरेगावाचा जो इतिहास आहे, या इतिहासाचं उजाळा देण्यासाठी म्हणून आज या ठिकाणी मी हा भीमा कोरेगावाचा इतिहास सांगण्याचा माझ्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मी प्रयत्न करत आहो। आपल्याला इतिहासामध्ये पानिपतची लढाई असेल, प्लासीची लढाई असेल, 1857चा उठाव असेल, या लढाईच्या संदर्भात शिकवल्या गेलं, परंतु भीमा कोरेगावाचा इतिहास मात्र आपल्याला पाठ्यक्रमामध्ये, अभ्यासक्रमामध्ये शिकवल्या गेला नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच हा भीमा कोरेगावाचा इतिहास
जगासमोर आणलेला आहे. हे भीमा कोरेगाव हे जे ठिकाण आहे, हे भीमा कोरेगाव पुणे जिल्ह्यामध्ये येतं. आणि हे भीमा कोरेगावाचं जे ठिकाण आहे, तर हे कोरेगाव भीमा नदीच्या काठावर येत असल्यामुळे म्हणून त्याला भीमा कोरेगाव म्हणतात. आपण इतिहासामध्ये जर बघितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये ज्या मावळ्यांनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीसाठी मावळ्यांनी साथ दिली होती, गड किल्ल्यांचं रक्षण करणारे मावळे म्हणजेच आपण बघितलेले आहे जे नागवंशी लोक होते. शिवाजीची शिवशाही गेल्याच्या नंतर पेशवेशाही आली. ही ब्राह्मण पेशवेशाही आल्याच्या नंतर शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या 18 पगड जाती धर्माच्या लोकांना शस्त्र धारण करण्याचा अधिकार दिलेला होता. आणि तोच अधिकार मात्र शिवशाही गेल्याच्या नंतर पेशव्याईमध्ये खतम करण्यात आलेला आहे. आणि म्हणून या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की भारत देश कधीही गुलाम झाला नसता जर इथल्या शूद्राती शूद्रांना सर्वांनाच शस्त्र धारण करण्याचा अधिकार असता, तर भारत देश कधीही गुलाम झाला नसता. तर या भारत देशाचा इतिहास दुसरा तिसरा काही नसून क्रांती आणि प्रतिक्रांतीचाच इतिहास आहे. तर या ठिकाणी भीमा कोरेगावाची जी लढाई आहे, भीमा कोरेगावाच्या लढाईच्या अगोदर सुद्धा उदगीरची लढाई नागवंशी लोकांनी गाजवलेली होती. उदगीरची लढाई, त्यानंतरची खर्ड्याची लढाई जी पुण्याजवळ खर्डा, ही खर्ड्याची लढाई सुद्धा गाजवलेली होती. आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये सुद्धा महार बटालियन, महार रेजिमेंटचं खूप मोठं योगदान होतं. तर या नागवंशी जी जमात आहे, जी शूरवीर पराक्रमी जमात आहे, तर या नागवंशी जमातीमध्ये भीमा कोरेगावाचा जो प्रमुख होता तो सेनापती म्हणजे सिद्धनाग. आपण लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्राच्या या नागवंशी लोकांमध्ये सिद्धनाग नावाचे 4 लोक होऊन गेले, ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. सिद्धनाग हे महार वंशामधलेच आहे, नागवंशी वंशामधलेच आहे. तर पहिला सिद्धनाग होऊन गेला बहमनी काळामधला, महाराष्ट्रामध्येच तो सेनापती सिद्धनाग म्हणून होता. दुसरा निजामशाही काळामध्ये होऊन गेला, जो अहमदनगरच्या निजामशाहीमध्ये एक सिद्धनाग महार होऊन गेला नागवंशी. तिसरा होऊन गेला छत्रपती शाहू महाराज जे साताऱ्याचे होते, त्यांच्या काळामध्ये म्हणजे औरंगजेबाच्या काळामध्ये. आणि एक खर्ड्याच्या लढाईमध्ये ज्यांनी आपल्या पराक्रम गाजवला. तर या खर्ड्याच्या लढाईमध्ये जो सिद्धनाग महाराजाच नातू, एक परंपरा आहे की आजा मेला नातू झाला, आजाचं नाव नाताला ठेवण्याची परंपरा आजही महाराष्ट्रामध्ये आहे. आणि म्हणून सिद्धनाग महार जो होता, ज्यांनी खर्ड्याच्या लढाईमध्ये पराक्रम गाजवला होता, या सिद्धनाग महाराचा नातू सिद्धनाग महार होता. आणि त्यावेळी पुण्याच्या जवळ जे सातारा आणि सांगली आहे, सातारा आणि सांगली हे आता जिल्हे अलग अलग झाले आहे, पण त्यावेळी सातारा आणि सांगली हे एकच होते. तर त्यावेळी सिद्धनाग महाराजचे जे वंशज आहे त्यांचं आडनाव आहे कांबळे. कांबळे परिवारातले आहे ते. त्यांचा परिवार आजही जिवंत आहे. सांगलीला कळंबी नावाचं एक छोटस गाव आहे. त्यांना शाहू महाराजांनी 900 एकर जागा दान केली होती, इनाम म्हणून दिली होती, म्हणून त्यांचं नाव इनामदार पडलेलं आहे. त्यांचे वंशज अजूनही जिवंत आहे कळंबीला, ते सांगलीमध्ये आहे सध्याला, मिरजच्या जवळ. तर हे कांबळे परिवारातलाच हा सिद्धनाग महार होता. आणि या सिद्धनाग याचे जे वंशज आहे, यांनीच त्या वंशजांनी पराक्रम गाजवलेला होता. भीमा कोरेगावाच्या पराक्रमामध्ये ज्यांचा आणखी महत्वाची कामगिरी आहे तो म्हणजे रायनाग महार. म्हणजे सिद्धनाग महार आणि रायनाग महार, तर दुसरं नाव आहे रायनाग महार. तर हा रायनाग महार कोण आहे, तर रायनाग महार आहे रायगड जिल्ह्यातील महाडचा. महाड आणि रायगड काही खूप लांब नाही आहे. मनुस्मृतीचं दहन आणि चौदार तळ्याचा सत्याग्रह जो बाबासाहेबांनी केला तो कुठे केला, रायगडच्या पायथ्याशी, तिथेच महाडला. तर या रायगडचाच तो कोण होता, रायनाग महार. आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये त्याचे जे आजोबा होते रायबा महार, रायबा महारांचाच नातू कोण आहे
रायबा महाराजांचाच नातू होता तो, जो रायनाग महार, ज्यांनी भीमा कोरेगावाच्या युद्धामध्ये आपला पराक्रम गाजवला. तर हे दोन माणसं अत्यंत महत्वाची आहे भीमा कोरेगावातली. एक म्हणजे सिद्धनाग महार आणि दुसरा म्हणजे रायनाग महार. हा जो भीमा कोरेगावाचा इतिहास आहे, म्हणजे राष्ट्रपिता ज्योतिराव फुले किंवा एक इतिहासकार आहे अंग्रेजी इतिहासकार जॉन विल्सन किंवा अलेक्झांडर रॉबर्टसन, हे असं म्हणतात की महाराष्ट्र हे नाव कशावरून पडलं, तर महाराष्ट्र म्हणजे काय, तर या महाराष्ट्रामध्ये महार नागवंशी लोकांची संख्या जास्त असल्यामुळे महारावरूनच या राष्ट्राचं नाव महाराष्ट्र असं पडलेलं आहे. तर ज्योतिबा फुले असं म्हणतात, जॉन विल्सन हे म्हणतात आणि अलेक्झांडर रॉबर्टसन म्हणतात. या महारांचा इतिहास लिहिण्याचं काम आपण एक आजच्या या भीमा कोरेगावाच्या इतिहासानं म्हणून मग सांगत आहोत. आपण या पुस्तकांचं वाचन नक्कीच केलं पाहिजे, आपण इतिहास वाचला पाहिजे. यासाठी आपल्याला महारांचा पराक्रमाचा जर इतिहास वाचायचा असेल तर डॉक्टर बाबासाहेबांचे एक सहकारी होते पुण्यातले ऍडव्होकेट शंकरराव खरात, यांचं एक पुस्तक आहे, ते प्रत्येकाने वाचा. महाराष्ट्रातील महारांचा इतिहास असं ते ऍडव्होकेट शंकरराव खरातचं ते पुस्तक आपण वाचलं पाहिजे. खूप ऐतिहासिक पुस्तक आहे. दुसरं पुस्तक आहे जॉन विल्सनचं, अंग्रेजी इतिहासकार, त्यांनी लिहिलं आहे महारांचा महाराष्ट्र, हे पुस्तक आपण वाचलं पाहिजे. आणखी एक अंग्रेजी इतिहासकार आहे, त्यांचं एक प्रसिद्ध पुस्तक आहे महारांचा पराक्रम, त्यांनी लिहिलेलं आहे. महार लोक किती शूरवीर आहे, तर त्यांच्या संदर्भातलं एक पुस्तक आहे, ते आपल्याकडे असलं पाहिजे. ते मी आजच्या अनुषंगाने सांगतो, ते म्हणजे महार लोक, अलेक्झांडर रॉबर्टसन यांनी लिहिलेलं एक पुस्तक आहे. आपल्या पुलगावला आलेली एक स्त्री आहे अमेरिकेची, तिचं नाव आहे एलिनॉर झेलियाट. एलिनॉर झेलियाट या अमेरिकन त्या इतिहासकारांना सुद्धा, ती स्त्री आहे एलिनॉर झेलियाट, तर तिनं सुद्धा द अनटचेबल दलित हे पुस्तक लिहिलेलं आहे, ते पुस्तक आपण वाचलं पाहिजे. अत्यंत गाजलेलं पुस्तक आहे द कास्ट प्राईड, मनोज मेहताचं, हे पुस्तक आपण वाचलं पाहिजे. आणि त्या काळामध्ये ज्या ग्रंथाने गदारोळ उमटवला होता, विद्रोहीवादी एक पुस्तक होतं मदर इंडिया, जे मिस मेयो कॅथरीननं लिहिलेलं आहे. त्या काळामध्ये पेशव्यांच्या काळामध्ये स्त्रियांचे आणि शूद्रांवर किती टोकाचा अन्याय अत्याचार होत होता, या संदर्भातलं मदर इंडिया पुस्तक खूप चर्चेत राहिलेलं आहे. तेही पुस्तक आपण वाचलं पाहिजे, मिस मेयो कॅथरीनचं. आणि ज्योतिबांनी तर तुम्हाला माहित आहे, अस्पृश्यांची कैफियत असेल, गुलामगिरी असेल, ब्राह्मणांची कसब असेल, शेतकऱ्यांचा आसूड असेल किंवा मनुस्मृती का धिक्कार, हे पुस्तक ज्योतिबांनी लिहिलेलं आहे. याही पुस्तकाचं आपण वाचन केलं पाहिजे. म्हणजे शूद्र आणि स्त्रियांचं जीवन किती बिकट होतं, किती अन्याय अत्याचार होत होते, या संदर्भातली या पुस्तकामधून आपल्याला, या ऐतिहासिक ग्रंथामधून आपल्याला माहिती मिळते. बाबासाहेबांचा अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे शूद्र पूर्वी कोण होते. आणि आणखी गाजलेला जो बाबासाहेबांचा ग्रंथ आहे जातीचा विनाश, हेही पुस्तक आपण वाचलं पाहिजे. तसे रामासामी पेरियारचे सुद्धा किंवा ललय सिंग यादवचे सुद्धा पुस्तकं आपण वाचू शकतो. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या इतर ग्रंथाचा अनुवाद म्हणजे संदर्भ न घेता मी वारंवार सांगत असतो, बाबासाहेबांचं ते भाषण होतं जातपात तोडक मंडळासाठी लाहोरला तयार करण्यात आलं होतं, ते बंद पडलं. तर बाबासाहेब जातीचा विनाश या पुस्तकामध्ये असं लिहितात, त्यांचा उल्लेख आहे, बाबासाहेबांनी लिहिलाय की पुण्यातल्या ब्राह्मण पेशव्यांनी महार लोकांना काही बंधनं दिली होती, गुलामीचं प्रतीक दिली होती त्यांच्या गळ्यामध्ये. बाबासाहेबांनी लिहिलाय जातीचा विनाश पुस्तकामध्ये की ब्राह्मण पेशव्यांनी इथल्या चातुर्वर्ण व्यवस्थेने काय दिलेलं होतं की कमरेला झाडू, म्हणजे अस्पृश्यांची शूद्रांची ठसे पावलांची उमटू नये म्हणून त्यांच्या कमरेला काय दिला, झाडू दिला होता. त्यांची थुंकी जमिनीवर पडू नये म्हणून त्यांना गाडगं दिलेलं होतं. म्हणजे कुत्र्याच्या विष्ठेवर, रस्त्यावर जी कुत्र्याची विष्ठा राहते, मलमूत्र राहते, त्यांच्यावर ब्राह्मणाचा पाय पडला, पेशव्यांचा पाय पडला तर विटाळ होत नव्हता, परंतु मात्र ठशांवर पाय पडला किंवा थुंकीवर पाय पडला तर त्यांचा विटाळ होता. म्हणून जातीचा विनाश या पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी पुन्हा लिहिलेला आहे की शूद्रांचं प्रतीक म्हणून दोन्ही हातामध्ये काळे धागे, दोन्ही पायामध्ये काळे धागे आणि गळ्यामध्ये काळे धागे ही अस्पृश्यांची मनुस्मृतीची गुलामीची प्रतीक ब्राह्मणांनी दिलेली होती. आजही ती गुलामीचे काळे धागे दोरे आपण वापरत असतो. हे बाबासाहेबांनी लिहिलेले आहे जातीचा विनाश मध्ये. आणि दुसरी गोष्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
जातीचा विनाश या पुस्तकामध्ये बघितलेलं आहे की शूद्राती शूद्रांना तांब्यांच्या पितळ्यांच्या बर्तनामध्ये सुद्धा पाणी भरता येत नव्हतं. अस्पृश्यांना आणखी बाबासाहेब जातीचा विनाश पुस्तकामध्ये लिहितात की किंवा तुपाचं किंवा तेलाचं भोजनही खाणं ही मनाई होती. ते ब्राह्मणांच्या प्रतिष्ठेचे अन्न होतं. ते फक्त तूप तेलाचं जेवण आहे. उच्च प्रतीचं भोजन फक्त ब्राह्मणच सेवन करू शकतात. त्यावर शूद्राती शूद्र अस्पृश्यांचा अधिकार नाही आहे. मग त्यांनी काय खावं तर एखादी मेलेला गाय असेल किंवा एखादी मेलेला बैल असेल, म्हैस असेल तर एका बाजूनं कुत्रे ओढत होते त्या मेलेल्या गायीला, एका बाजूनं कोल्हे ओढत होते आणि एका बाजूला आपले पूर्वज ओढत होते. तर आपलं जी परिस्थिती होती आणि आपण पाहिलेलंच असेल की महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रह जो बाबासाहेबांनी केला तो केवळ पाण्याच्या संग्रामासाठी नव्हता. हा संघर्ष बाबासाहेब स्वतःच म्हणतात, हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नसून मानवी मुक्ती लढ्यासाठी होता. तर आपल्याला माहित आहे त्या चौदार तळ्याच्या पानावर डुक्कर जात होता, तोही पाणी पित होता, कुत्रा जात होता, गाढव जात होता, बैल जात होता, गाय जात होती. सर्व प्रकारचे प्राणी त्या चौदार तळ्याचं पाणी पिऊ शकत होते. परंतु मात्र मनुष्य असून माणसाला त्या पाण्याला स्पर्श करता येत नव्हता. आपण पाहिलं असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पनवेल नाका जो मुंबईला आहे ना, मुंबई पुण्याच्या याच्यामध्ये पनवेल नाक्याला बाबासाहेबांना पाणी नाकारलं होतं. तुम्हाला ती घटना माहितच आहे. सोनबा येवलेनं मग ते पाणी वगैरे बाबासाहेबांना आणून दिलेलं आहे. हे सगळे मनुस्मृतीचे नियम आहे. मनुस्मृतीचे नियम. आता मनुस्मृतीचे नियम काय आहे? ब्राह्मणांनी फक्त शिकवायचं आणि शिकायचं, दान दक्षिणा घ्यायची, त्यांनी सत्यनारायण करायचा. क्षत्रियांनी काय करायचं? राजाचं देशाचं रक्षण करायचं. वैश्यांनी व्यापार करायचा. शूद्रांनी शेती वगैरे करायची. अतिशूद्रांनी या तीनही वर्णाची सेवा करायची. महिलांना या चारही वर्णामध्ये स्थान अजिबात नव्हतं. या भारताचं जे वाटोळं झालेलं आहे हे जाती व्यवस्थेमुळे झालंय. वर्ण व्यवस्थेमधूनच जाती व्यवस्था जन्माला आली आणि जाती व्यवस्थेमधून पोट जाती व्यवस्था जन्माला आली. आपण म्हणतो का 12.5 जाती. तर हे भारतामध्ये जे जातीपातीमध्ये जे मनुष्य बाटलेला आहे, जात नावाची गोष्ट फक्त भारतामध्येच आहे. बुद्धानं सरळ सांगितलं या जगामध्ये कोणत्याही जाती नाही, फक्त स्त्री आणि पुरुष ह्याच 2 जाती आहे. लक्षात घ्या. तर या चातुर्वर्ण व्यवस्थेमधूनच जाती आणि पोटजातीनं जन्म घेतला. आणि म्हणून जेव्हा भारतावर आक्रमण झाली, डच आले, फ्रेंच आले, पोर्तुगीज आले, शक, कुशाण, हुन वगैरे जे आले, तर भारतामध्ये मनुस्मृतीचा कायदा होता कोणता की क्षत्रियांनी शस्त्र धारण करायचं असतं, क्षत्रियांनीच रक्षण करायचं असतं देशाचं. आणि म्हणून इथल्या शूद्राती शूद्रांना, अस्पृश्यांना शस्त्र धारण करण्याचा अधिकार होता. तशी ब्राह्मणी धर्मग्रंथाची मनाई होती. लक्षात घ्या, तो कायदाच होता. आणि म्हणून भारत देश गुलाम झाला असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. भारत देश कधीच गुलाम झाला नसता जर इथल्या शूद्राती शूद्रांना शस्त्र धारण करण्याचा अधिकार दिलेला असता तर. आपल्याला माहित आहे या मनुस्मृती नावाच्या काळ्या कायद्याने आणि या ब्राह्मणी ग्रंथाने मनुष्यावर किती अन्याय अत्याचार केला. संत चोकोबा महाराजांना कधीही पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घेऊ दिलं नाही. त्याचा खून केला. कोणाचा? संत तुकाराम महाराजांचा सुद्धा होळीच्या दिवशी खून केला. त्याचे तुकडे तुकडे करून इंद्रायणी नदीमध्ये टाकले. दुसरी गोष्ट, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करायला म्हणजे मनुस्मृतीच्या नियमाप्रमाणे, कारण शिवाजी महाराज सुद्धा कोण होते? नागवंशीच होते, शूद्रच होते. शूद्रांना राजा बनण्याचा अधिकार नाही आहे मनुस्मृतीच्या ब्राह्मणी ग्रंथानुसार. म्हणून शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करायला महाराष्ट्रातला एकही ब्राह्मण तयार झाला नाही. मग लोक काय म्हणतात? दादोजी कोंडदेव हाही ब्राह्मणच होता आणि तो संत रामदास महाराष्ट्रातला तोही ब्राह्मण होता. मग संत रामदासांनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करायला पाहिजे, तर तो गुरु होऊ शकतो. बरोबर आहे का नाही? तर महाराष्ट्रामधला एकही ब्राह्मण पेशवा शिवाजी महाराजांची राज्याभिषेक करायला तयार नव्हता. शेवटी वाराणसी काशीचा गागा भट्ट बोलावण्यात आला आणि पूर्ण धन खजिना खाली करून घेतला त्या राज्याभिषेकाच्या पोटी. समजलं का? आणि त्यातही गांगा भट्टांनी काय केलं? छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक आहे, डोळे लावायला लावले शिवाजी महाराजांना आणि पायाच्या डाव्या अंगठ्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला. लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट, मनुस्मृतीच्या नियमाप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांची हत्या औरंगजेब बादशाहाने नाही केली, ब्राह्मण पेशव्यांनीच केली. समजलं का? औरंगजेब बादशाहानी जर
औरंगजेब बादशाने जर छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली असती तर म्हणजे संभाजी महाराज मरण पावल्याच्या नंतर राज्य कोणाचं यायला पाहिजे? औरंगजेब बादशाचं, म्हणजे सरळ सरळ मुघलाई आली पाहिजे, मुघलाई. मग शिवशाही गेल्याच्या नंतर छत्रपती संभाजींना मारल्याच्या नंतर कोणाची राजेशाही आली? पेशवेशाही आली. हाच तर इतिहासामध्ये घोळ आहे. म्हणून आपल्याला इतिहास चुकीच्या पद्धतीने शिकवला गेला. शिवाजी महाराजाचा असो का छत्रपती संभाजी महाराजाचा असो, तुकोबारायाचा असो, सर्व संतांच्या हत्या आपल्याला माहितच आहे. संत कबीराची आणि संत रविदासाची सुद्धा हत्या केली, त्यांचे नदीत तुकडे टाकले. सर्व साधू संतांच्या हत्या ब्राह्मणांनीच केलेल्या आहे. आणि हे ब्राह्मणांची जी नीती आहे ती ब्राह्मणी ग्रंथामध्ये म्हणजे मनुस्मृती नावाच्या ग्रंथामध्ये आहे. आणि नंतरच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल म्हणजे सावित्रीबाई, म्हणजे मनुस्मृतीच्या नियमाप्रमाणे सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुलेंचा छळ सुद्धा कोणी केला? ब्राह्मणी ग्रंथांनी, पेशव्यांनी, पुण्यातल्या ब्राह्मण पेशव्यांनी सावित्रीबाईला आणि ज्योतिबांना किती त्रास दिला, खूप त्रास दिला. एवढंच नाही, सावित्रीबाईला आणि ज्योतिबा फुलेंना शाळा काढण्यासाठी, मुलींसाठी, शूद्रांसाठी शाळा काढण्यासाठी मनाई केली. स्वतः सासऱ्याचं हक्काचं घर सोडावं लागलं, शेणगोळे वगैरे तर खावे लागले, सगळ्यांना माहीतच आहे. तर हे सगळ्या मनुस्मृतीचे जे काळे बंधन होते स्त्रियांना आणि शूद्रांना, तर या ज्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांची हत्या झाली, छत्रपती संभाजी महाराजांची हत्या लक्षात घ्या, शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर नाही झाला. किल्ले हे मोकळे असतात, किल्ल्याच्या भोवताल भिंती असतात केवळ. आम्ही शिवनेरी किल्ल्यावर गेलो, ते सगळा किल्ला पडलेला आहे. आता ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा जन्म झाला म्हणतात ते बांधलेलं आहे, ते आधुनिक बांधकाम आहे. 2 मजल्याचं तिथे बांधून आहे, तिथं पाळणा वगैरे बांधलेला आहे. तो यशवंतराव चव्हाणच्या कालखंडामध्ये झालेला आहे, ते आधुनिक ठिकाण आहे. कोणतीही स्त्री उघड्यावर आपल्या बाळाला जन्म देऊ शकत नाही. शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीच्या बुद्धलेणीमध्ये झाला, पण हे आपल्याला शिकवलं नाही. शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावरच, समजलं का? पण शिवनेरीच्या बुद्धलेणीमध्ये झाला हे आपल्याला कधी शिकवलं गेलं नाही. संभाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी संस्कृत भाषेमध्ये बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिला. कूटदंत सुत्ताचा आधार घेऊन बुद्धाचा अप्पमाद सुत्त, भगवान बुद्धाचं अप्पमाद सुत्त आणि कूटदंत सुत्ताचा आधार, राजांना प्रजेसोबत कसा व्यवहार करावा, कसा राज्य कारभार करावा या संदर्भातले नियम त्या कूटदंत सुत्ताचा आधार घेऊन बुद्धभूषण नावाचा ग्रंथ वयाच्या 14व्या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिला. संस्कृत भाषेवर अधिकार फक्त ब्राह्मणांचा आहे, पेशव्यांचा आहे, ती देववाणी आहे. आणि म्हणून संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराजांचं, मी देहू गावला गेलो संत तुकाराम महाराजांच्या गावामध्ये. संत तुकाराम महाराजांचा जो राजवाडा आहे ना तो महारवाड्यामध्येच आहे, जिथं पुष्पक विमान आलं म्हणते ते स्वर्गातलं, तुकोबारायाला न्यायाला आलं म्हणते. सर्व संतांना नाही न्यायालय आलं, पण शिवाजी म्हणजे तुकोबारायांनाच न्यायालय आलं. म्हणजे पुष्पक विमान सर्व संतांसाठी यायला लागत होतं त्यांना, समजलं का? परंतु जिजाबाईचं जे गाव आहे का नाही, सिंदखेड राजा बुलढाण्यामधलं, जिजाबाईचा राजवाडा, लखुजी जाधवाचा राजवाडा हा सुद्धा महारवाड्यामध्येच आहे. समजलं तुम्हाला? लखुजी जाधव तिथं सिंदखेड राजाला जेवढे काही जाधवाचे घर आहे ते सगळे बौद्ध कुळामध्ये आहे. मी स्वतः त्या ठिकाणी गेलेला. दुसरी गोष्ट, छत्रपती संभाजी महाराजांची समाधी सुद्धा वडू बुद्रुकला महारवाड्यातच आहे. आणि छत्रपती संभाजी महाराजांची समाधी बांधणारा वीर योद्धा गोविंद गणपत गायकवाड हा सुद्धा महारच होता. समजलं तुम्हाला? म्हणजे महार, काही लोक मराठा, एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा असं म्हणतात का नाही? मराठा नावाची कोणतीच जात नाही. शिवाजी महाराजांनी त्यांना 18 पगड जातींना घेऊन मावळा म्हटलेला आहे. मराठा नावाची कोणतीच जात नाही. मराठा हा समूह आहे, पण काही लोक म्हणते जात आहे. मराठा जात नाही आहे. मराठी बोलणाऱ्या लोकांना मराठा म्हणतात. मांग मराठा, चांभार मराठा, ढोर मराठा, कैकाडी मराठा. समजलं तुम्हाला? मराठी भाषिक बोलणाऱ्या लोकांनाच काय म्हटलं जातं? मराठा म्हटल्या जातं. तर छत्रपती संभाजी महाराजांची ज्या दिवशी हत्या झाली तर ती हत्या मनुस्मृतीच्या नियमाप्रमाणे झाली. मृत्यूदंड, त्याचे जिवंतपणी डोळे काढा, चामडी सोला, त्याचं नाक कापा, कान कापा, हे मनुस्मृतीचे नियम आहे. शूद्रांना दंड कसा द्यायला पाहिजे तर मनुस्मृतीच्या नियमाप्रमाणे. म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचं डोकं चेंडू सारखं कापण्यात आलं आणि त्याची गुढी उभारण्यात आली. आणि तेव्हापासून ब्राह्मणांनी नववर्ष शेतकऱ्यांचं वर्ष म्हणून ते थोपवलं, परंतु ते ब्राह्मणांचं नववर्ष होय. समजलं तुम्हाला? गुढीपाडवा
ही गुढी दुसरी तिसरी काही नसून ते काय होती, छत्रपती संभाजी महाराजांचं कापलेलं सिर होतं, डोकं होतं. आणि म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची समाधी महार लोकांनीच बांधली, नागवंशी, आणि ती समाधी आजही वडू बुद्रुकला आहे. 2 ते 3 किलोमीटर भीमा कोरेगावामध्ये आहे. समजलं. मी हा इतिहास तुम्हाला का सांगाव की या भारत देशाचा इतिहास, या भारतातले नागवंशी लोक हे एकेकाळी शासनकर्ते जमात होते, शासनकर्ते महाराष्ट्रामध्ये. या महाराष्ट्रातच नाही, संपूर्ण भारतामध्ये नाग लोक राजे लोक होते, शासनकर्ते लोक होते. नाग लोकांनीच पहिल्यांदा बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केलेला होता. समजलं तुम्हाला. मग या या भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये सुद्धा कोणते लोक होते, नागवंशी लोक. बुद्धाचा धम्म स्वीकारणारे कोणते लोक होते, आपण मुचलिंद नाग, कालनाग बुद्धाच्या काळामध्ये ऐकलं असेल. काश्मीरमध्ये अनंतनाग आहे, अनंतनाग जिल्हा नाग लोकांचं ठिकाण. समजलं. नागवंशी लोकांचं राज्य होतं पूर्ण भारतामध्ये. आपल्या महाराष्ट्रामध्ये केळझरला धम्मनाग नावाचा राजा होऊन गेला, तिकडे चंद्रपूर भद्रावतीला भद्रनाग नावाचा राजा होऊन गेला, नाशिककडे त्या नाशिकच्या त्रिरश्मी लेणीमध्ये 40 नाग नावाचा राजा होऊन गेला, शिवनेरीच्या परिसरामध्ये वीरसेनाग नावाचा राजा होऊन गेला, त्याचे नाव आहे त्या शिवनेरीच्या बुद्ध लेणीमध्ये. आणि या भारताची, या महाराष्ट्राची पहिली महिला शासिका आहे नागनिका, ही सुद्धा बुद्धिस्ट होती. आपल्याला माहित आहे हा संपूर्ण जम्बूद्वीप नागवंशी नाग राजांचा होता. आपल्या महाराष्ट्रामध्ये नागपूर असेल, नागभीड असेल, आपण हे ठिकाणं पाहिलेले आहे. तर हे नागराजे एकेकाळी कोण होते, शासनकर्ती जमात होते. महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही बौद्ध लेण्या आहे, अजिंठा, वेरूळ, कारले, भाजे, जेवढ्या काही लेण्या आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बुद्ध लेण्या आहे. तर ह्या बुद्ध लेण्या बांधल्या कोणी, खोदल्या कोणी, सातवाहन राजांनी. कोणी, सातवाहन राजांनी खोदलेल्या आहे या लेण्या, बांधलेल्या आहे, कोरलेल्या आहे. तर हे सातवाहन राजे कोण होते, नागवंशीच होते. सातवाहनांच्या नंतर वाकाटक लोक हे सुद्धा नागवंशीच लोक होते. तर नागवंशी लोकांनीच बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार केलेला आहे. तर हे नाग लोक, तुम्ही भीमा कोरेगावला जर गेले तर त्या ठिकाणी तुम्हाला सिद्धनाग, रायनाग, बालनाग, ते रामनाग असे नाव दिसते. तर नाग म्हणजे काय, प्राचीन काळातले नाग लोक. नाग लोक म्हणजे नाग या शब्दाचा खऱ्या अर्थानं अर्थ होतो पालीमध्ये हत्ती होत असतो. आणि पांढऱ्या हत्तीचा बुद्धाच्या जीवनाशी, महामाया देवीच्या स्वप्नाशी संबंध आहे. समजलं. नाग नावाचं सूत्रच आहे बौद्ध साहित्यामध्ये, त्रिपिटकामध्ये. नाग या शब्दाचा अर्थ होतो हत्ती पाली प्राकृत मध्ये. म्हणजे नाग म्हणजे हे एक टोटेम आहे. आपण नागवंशी लोक होतो आणि या नाग लोकांनीच बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार केला. जेव्हा शिवशाही होती, शिवाजीचं राज्य होतं, आपण ऐकलं असेल, शिवाजी महाराजांना साथ देणारे कोण होते, 18 पगड जातीचे ते नागवंशी लोकच होते. आपण पाहिलं असेल, होता जीवा म्हणून वाचला शिवा, तो जीवा महार होता. मग हंबीरराव मोहिते असं म्हणतो का ना आपण, मोहित्यांची मंजुळा वगैरे, ज्याची तलवार खंबीर तो हंबीर. तर हा हंबीरराव मोहिते शिवाजीला साथ देणारा कोण होता, महाराज होता. जिजाऊ सुद्धा महाराज होती. तानाजी मालसुरे हा कोलीय वंशाचा होता, लक्षात घ्या. तर मी भीमा कोरेगावची लढाई सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. तर ही लढाई, त्या अगोदर उदगीरची आणि खर्ड्याची लढाई झाली होती. तर भीमा कोरेगावाची लढाई कोणामध्ये झाली, तर हेही लक्षात घेतलं पाहिजे. इंग्रजांची सत्ता 150 वर्ष होती आणि 250 वर्ष मुघलांची सत्ता होती. पण हजारो वर्षाच्या गुलामगिरीतून आपल्याला बाहेर काढणारी कोण होते, हे भीमा कोरेगावाचं युद्ध होतं. तर काही लोक म्हणतात हे महार नागवंशी लोक, हे अस्पृश्य लोक इंग्रजांच्या बाजूने लढले म्हणून ते देशद्रोही आहे. असं अजिबात होऊ शकत नाही. कारण इंग्रजही आपले शत्रू होते, ठीक आहे, मुघलही आपले शत्रू होते, ठीक आहे. पण हजारो वर्षापासून ज्यांनी आपल्या गळ्याला गाडगं दिलं होतं, कमरेला झाडू दिल्या होत्या, हजारो वर्ष गुलामीत ज्यांनी ठेवलं होतं, त्या शत्रूंचा पहिले नायनाट करणं गरजेचं होतं. समजलं का तुम्हाला. म्हणजे इंग्रज लोक ते साम्राज्यवादी होते. 150 वर्ष त्यांनी भारतावर काय केले, सत्ता केली. मुघल लोक हे बाहेर देशातले होते, पण इथल्याच देशातले. आता तसे पाहतो म्हटलं तर हे ब्राह्मण लोक सुद्धा विदेशी आहे. आता डीएनए मध्ये ते हे झालेलं आहे. समजलं का. इंग्रज लोक जसे, मुघल लोक जसे बाहेर देशातले म्हणतात का नाही, तर हे लोक हे सुद्धा बाहेर देशातलेच आहे. डीएनए नुसार ते सिद्ध झालेलं आहे. तुम्ही पाहिलं असेल, स्मृती इराणी नाही का ती मंत्री, तिचं आडनाव काय, इराणी आहे. समजलं. इराणीचं आडनाव आहे, तिचं पतीच्या नावात ऐकून ते ब्राह्मणच आहे.
समजलं तुम्हाला? तर त्या लढाईची मी गोष्ट सांगतो. तर सिद्धनाग महार हा कळंबीचा आहे, त्याचं आडनाव होतं कांबळे आणि त्यांना इनाम म्हणून जमिनी मिळाल्या होत्या म्हणून त्यांचं आडनाव काय पडलं? इनामदार पडलं. तर सिद्धनाग महार आणि रायनाग महार, रायगड महाडचा रायनाग महार आणि कळंबीचा सिद्धनाग महार. तर इंग्रजांच्या बाजूनं लक्षात घ्या, मनुस्मृतीचा ब्राह्मणी ग्रंथाचा एक नियम होता, शस्त्र धारण करण्याचा अधिकार कोणाला आहे? क्षत्रियांनाच. मग जेव्हा भारतामध्ये इंग्रज लोक आले, आपण ऐकलं असेल, व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले. कोण? इंग्रज लोक. तर इथल्या नियमाप्रमाणे, इथल्या ब्राह्मणी ग्रंथाप्रमाणे, मनुस्मृतीच्या नियमाप्रमाणे शस्त्र धारण करण्याचा अधिकार फक्त क्षत्रियांना आहे. मग जेव्हा इंग्रज भारतामध्ये आले तर त्यांना अस्पृश्य लोक गावाच्या बाहेर दिसले. समजलं? हे मांस खाणारे लोक, त्यांच्या अंगावर कपडे नाही पण ते शरीरानं बलदंड दिसले, नागवंशी लोक, हे अस्पृश्य लोक. मग इंग्रजांना असं वाटलं का हे लोक कोण आहे बा, शरीरानं धाडदिप्पाड आहे, यांनाच आपण हाताशी घेतलं पाहिजे. आणि म्हणून इंग्रजांनी काय केलं, इथल्या शूद्राती शूद्रांना, अस्पृश्यांना प्रशिक्षण दिलं, त्यांना शिक्षण दिलं, त्यांना खायला प्यायला दिलं, त्यांना प्रशिक्षण. भीमा कोरेगावाची लढाई म्हणजे असं नाही का गिल्ली दंड्याचा खेळ नाही तो, त्यांना प्रशिक्षण दिलं. तुम्हाला माहित आहे इंग्रज भारतामध्ये आले नसते तर आपल्याला हे बौद्ध स्थळांचे शोध लागले नसते, इंग्रजांनी शोध लावलाय. या बौद्ध लेण्यांचा शोध इंग्रजांनीच लावलेला आहे. बुद्धाला जमिनीचं उत्खनन करण्यामध्ये कोणाचं काम आहे? इंग्रजांचंच काम आहे. इंग्रजांमुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आजोबाला मालोजी सकपाळाला सैन्यामध्ये भरती मिळाली. समजलं? रामजी आंबेडकर सुभेदार मेजर पदावर गेले. आपण बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ जर वाचला तर बाबासाहेब लिहितात बुद्ध आणि धम्मामध्ये की रामजी आंबेडकरांना इंग्रजी लिहिता येत होतं आणि इंग्रजी वाचता येत होतं. मग सांगा हे कोण दिलं असं इंग्रजी? बाबासाहेबाला तर संस्कृत विषय नाकारला होता, शिकण्याचाच अधिकार नाही, पण बाबासाहेबांनी लिहिलाय बुद्ध आणि धम्मामध्ये, तुम्ही वाचा प्रस्तावनेमध्ये, की रामजी बाबांना इंग्रजी लिहिता येत होतं आणि इंग्रजी वाचता येत होतं. लहानपणापासूनच इंग्रजीचे धडे भीमावर पडले होते, लिहून आहे. सावित्रीबाई आणि ज्योतिबा कोणामुळे शिकले? इंग्रजांमुळे, ख्रिश्चन मिशनरी मध्ये. समजलं का तुम्हाला? नंतर मात्र सावित्रीने शाळा काढली हे मात्र गोष्ट आहे, परंतु लक्षात घ्या इंग्रजांनी अनेक सोयी सुविधा सुद्धा करून ठेवलेल्या होत्या. पण इथल्या भारतातल्या जे ब्राह्मणवादी लोकांनी, तर हे जे भीमा कोरेगावाचं लढाई झाली, रायनागमार आणि सिद्धनागमार हे प्रमुख होते आणि त्यांचे किती होते? 500. किती होते? 500. आणि जे ब्राह्मण पेशवे होते शनिवारवाड्यातून, शनिवारवाडा नाव ऐकलं असेल तुम्ही, शनिवारवाडा, त्याचं नावच शनिवारवाडा ठेवलेलं आहे, पुण्यामध्ये आहे शनिवारवाडा. शनिवारवाडा हे नाव का ठेवण्यात आलं? कारण तिथे मनुस्मृतीच्या नियमाप्रमाणे तुम्ही पाहिलं असेल, पहिल्या बाजीराव पेशव्यानं मस्तानीला ठेवलं होतं. तुम्ही पिक्चर नाव ऐकलं असेल बाजीराव मस्तानी, ऐकलं का? मस्तानी कोण होती? छत्रसाल याची बहीण होती युपी मधली. समजलं का? लहान लहान कवळ्या मुली सुद्धा त्यांचा उपभोग घेत होते ब्राह्मण पेशवे. एवढे व्याभिचारी होते, दुराचारी होते. समजलं का? व्याभिचारी दुराचारी होते. काशीबाई नावाची आपली बायको असून पेशव्यांची, त्यांनी बाजीराव त्या मस्तानीला ठेवलं होतं. समजलं तुम्हाला? ही घटना तुम्ही ऐकली असेल. शनिवारवाडा हे नाव का ठेवलं तुम्हाला माहित असेल. शनिवार काय आहे? शनिवार या दिवशी तथागत भगवान बुद्धाने आपलं धम्मचक्र प्रवर्तन केलं होतं. आता शनिवारवाडा म्हणजे काय? तर शनिवारवाडा हे नाव कशावरून पडलं? तर शनिवारवाड्यामध्ये प्रत्येक शनिवारला त्या ब्राह्मण पेशव्याच्या ठिकाणी एक अस्पृश्य समाजातली तरुण मुलगी जात होती आणि ब्राह्मण पेशवे तिचा उपभोग घेत होता. आठवड्यातला कोणता दिवस? शनिवार, म्हणून त्याचा शनिवारवाडा नाव ठेवलं. समजलं का? आपल्या याच्यामध्ये खेड्यापाड्यामध्ये ब्राह्मण लोकांनी अन्याय अत्याचार नाही केला, पाटील लोकांनी अन्याय अत्याचार केला आपल्यामध्ये, म्हणून आपल्या समाजामध्ये ते लोक ब्राह्मणासारखेच वागायला लागले होते, आहे का नाही? मग खेड्यापाड्यामध्ये आपण पाहिलं, मग एक गाणं तयार झालं होतं, बाई वाड्यावर या. तर बाई वाड्यावर जाणारी कोण होती? ही शूद्राती शूद्र अस्पृश्य नारी होती. एवढे अन्याय अत्याचार ब्राह्मण पेशव्यांनी स्त्रियांवरही केले. तर या भीमा कोरेगावाच्या लढाईमध्ये दुसरा बाजीराव पेशव्यांच्या काळामध्ये ही लढाई झाली. बापू गोखले हा सेनापती होता, अप्पा देसाई आणि त्रिभंक ढेंगळे या लोकांच्या बाजूनं. आणि हे भीमा कोरेगावाचं युद्ध 12 तास चाललं. किती तास? 12 तास. आणि ज्या सिद्धनाग महाराजांनी जी लढाई लढली होती भीमा कोरेगावाची, त्या सिद्धनाग महाराजची तलवार होती 18 किलोची. आजही ती 18 किलोची तलवार कळंबी या गावामध्ये ठेवलेली आहे, सांगली जिल्ह्यामध्ये. समजलं तुम्हाला? 18 किलोची तलवार होती ती सिद्धनाग महाराजची.
आणि ज्यावेळी ते युद्ध झालं म्हणजे एका बाजूनं 500 आणि एका बाजूनं 30,000 होते ब्राह्मण पेशवे. ऐका, एका बाजूला किती होते? इंग्रजांच्या बाजूने होते हे अस्पृश्य महार, त्यांना चांगलं प्रशिक्षण दिलं होतं इंग्रजांनी. असंच नाही ते युद्ध झालं, ते पराक्रमी होते. तर एका बाजूने 30,000 होते ब्राह्मण पेशवे, ठीक ना? एका बाजूने किती? 30,000 आणि एका बाजूने फक्त 500 नागवंशी महार सैनिक होते. तर 30,000पैकी असं इतिहासामध्ये नमूद आहे की सिद्धनाग महार एवढा पराक्रमी होता की सिद्धनाग महाराच्या तलवारीची चमक पाहून, समजलं ना, 30,000 2,000 पळून गेले. उरले किती आता? 28,000. तर 28 वर्षेस 500 यांच्यामध्ये ती लढाई झाली. 12 तास ते भीमा कोरेगावाचं युद्ध चाललं. असा इतिहास आहे की सिद्धनाग महाराचं मुंडकं उडून गेलं पण त्याची तलवार मात्र हवेमध्ये चालू होती. लक्षात घ्या. तर 28,000 ब्राह्मण पेशव्यांचा धुवा केला, कारण ते चीड होती, ते स्वाभिमानाची लढाई होती, अस्मितेची लढाई होती. ज्या ब्राह्मण पेशव्यांनी हजारो वर्षापासून गुलाम करून ठेवलं होतं, छळ केला होता, त्याची ते चीड होती. म्हणून ते तेवढ्या यांनी पराक्रमानं ते कापू शकले. समजलं? एकेकाच्या वाटणीला किती आले? 28,000 वर्षेस 500 पकडा. तर एकेकाच्या वाटणीला किती आले? 56. म्हणून भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये तर विशेषतः एक मन प्रचलित झाली, आबे तुयासारखे 56 पाहिले. काही लोक 57 म्हणत नाही आणि 58 म्हणत नाही, तर किती म्हणते? 56 पाहिले. बरं, माणसंच म्हणत नाही, बाई आहे म्हणते, आहे का नाही? तुयासारख्या 56 पाहिल्या म्हणते का नाही? बाई आहे म्हणते. त्याच्यावर तर सिनेमाही बनला नाना पाटेकरचा, अब तक 56. मग हे 56 57 म्हणत नाही, 58 म्हणत नाही, 55 म्हणत नाही, तर किती म्हणते? 56. तर हे 56 पाहणारे लोक कोण होते? नागवंशी लोक होते, हे अस्पृश्य लोक होते. म्हणून तो एफ स्टॉटन भीमा कोरेगावाचा असा म्हणतो, या महार लोकांनी जर मनात आणलं तर हे महार लोक अख्ख्या जगावर राज्य करू शकते. आणि म्हणून हे भीमा कोरेगावाची लढाई पाहूनच दुसऱ्या महायुद्धामध्ये सुद्धा महार बटालियन, महार रेजिमेंटनं ते काय केलं? एक कामगिरी बजावली दुसऱ्या महायुद्धामध्ये. म्हणून आजही महार रेजिमेंट ही मोठी रेजिमेंट आहे, तिचं एक महत्व आहे. म्हणून या जगामध्ये 56 पाहणारी लोक कोण होती? फक्त नागवंशी लोक होते. लक्षात घ्या. आणि या नागवंशी लोकांचाच हा पराक्रमाचा इतिहास आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे ते बंड करून उठतील. ज्यावेळी इंग्रज आले आणि त्यांनी त्या गावकुसाबाहेरच्या लोकांना बघितलं, त्यांच्या हातात तलवारी दिल्या, त्यांना प्रशिक्षण दिलं, आणि मग त्या अस्पृश्य लोकांना, त्या नागवंशी लोकांना असं माहीत झालं की आम्हाला कुठंतरी फसवल्या गेलं आहे. या लोकांनी, इंग्रजांनी तर आम्हाला शिक्षण दिलेलं आहे, प्रशिक्षण दिलेलं आहे, आमच्या हातात शस्त्र दिलेले आहे, तलवारी दिलेली आहे, पण इथली तर मनुस्मृती नावाचा ग्रंथ सांगतो की शस्त्र धारण करण्याचा अधिकार फक्त क्षत्रियांना आहे. त्यांना त्यांच्या अस्मितेची जाणीव झाली. म्हणून बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात, गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे ते बंड करून उठतील. त्यांना गुलामीची जाणीव झाली आणि ती बंडाची तुतारी म्हणजेच भीमा कोरेगावाचं युद्ध होतं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी असं म्हणतात की जो मरणाला भीतो तो आधीच मेलेला असतो, आणि जो मरणाला भीत नाही तो कधीही मरत नाही. गुलामांचा व गुलाम करणाऱ्याचा धर्म एक नसतो, बाबासाहेबांचं वाक्य आहे. बाबासाहेब एका ठिकाणी असं म्हणतात, 100 दिवस शेळी म्हणून जगण्यापेक्षा 1 दिवस वाघासारखं जगा. बळी बकऱ्याचा दिला जातो, वाघाचा, सिंहाचा नाही. म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला स्वाभिमानानं जगायला सांगितलं, सिंहासारखं जगायला सांगितलं. आणि म्हणून त्या भीमा कोरेगावाची लढाई एवढी पराक्रमाची झाली की भीमा नदीचं पाणी अक्षरशः लाल झालेलं होतं. 28,000 म्हणजे जगामध्ये फक्त 2 लढाया झाल्या एवढ्या पराक्रमाच्या. एक ग्रीक मध्ये झाली म्हणतात, कमी लोकांनी जास्त लोकांना हरवलं, आणि हे भीमा कोरेगावाची. समजलं? तर या जे 28,000 मधले जे 2,000 पळाले होते का नाही, 30,000 मधले, त्याच्यामधले 3 ब्राह्मण पेशवे, इंग्रजांना त्यांच्यावर बोली लावली होती का या लोकांना जर पकडून द्या तर इंग्रज लोक त्याला फाशीवर लटकवणार होते. हे ब्राह्मण पेशवेच होते. जे 2,000 मधले ते पळाले का नाही, 3 जण, एक शिर्डीला पळाला, एक शेगावले पळाला आणि एक अक्कलकोटले. तुम्हाला नाव सांगायची गरज नाही. समजलं का? आजही तुम्ही शेगावले जा, त्या लोकांना विचारा तो माणूस कुठून आला म्हणताय, तो गजानन.
ते लोक म्हणतात माहित नाही, त्याने आपलं नावही नाही सांगत आणि गावही नाही सांगत. कसं सांगतील? इंग्रज लोक फासावर लटकत होते ना, तो तात्या टोप्या होता दे, आणि तो नानासाहेब फडणवीस होता. समजलं तुम्हाला? म्हणजे ते मग महाराज बनून राहिले. कोण? शेगावचा कोण आहे तो? गजानन महाराज. आणि दुसरा साईबाबा, त्याला कसाई बाबा म्हणलं तरी चालते. आणि तिसरा अक्कलकोट महाराज, तो स्वामी समर्थ, तो तर चुलीमध्येच हागत होता म्हणते. अशा पद्धतीने तर हे लोक नागडे नुगडे राहून असे पळाले, कारण यांना फाशीवर लटकवणार होते. हे भीमा कोरेगावाच्या लढाईतून पळालेले वय, हे ब्राह्मण पेशवे वय. आणि या ब्राह्मण पेशव्यांनी मेल्यावर या अस्पृश्य लोकांना नादी लावला. सांगा बरं कोणते महाराज फेमस आहे महाराष्ट्रामध्ये, भारतात? साईबाबा, शेगावचा गजानन बाबा आणि अक्कलकोट, हे तीनच महाराज आहे का नाही? आणि होय कोण? हे मूळचे ब्राह्मण आहे. आणि त्याने जगाला, या भारताला फक्त चमत्कार शिकवला. तुकडोजी बाबांना, गाडगे बाबांना चमत्कार शिकवला नाही. मग या ब्राह्मण पेशव्यांनी तर शिवाजी महाराजांचे जे आपल्या या भारतामध्ये जाता जाता, म्हणून मी ते सांगतो की भीमा कोरेगावाची लढाई ही अत्यंत महत्वाची आहे आपल्यासाठी. भीमा कोरेगावाचा इतिहास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1 जानेवारी 1927 ला पहिल्यांदा भीमा कोरेगावला गेले. कुठे? 1 जानेवारी 1927 ला. जाता जाता म्हणून मी तेच सांगतो की शिवाजी महाराजांचं जसं राज्य गेलं, छत्रपती संभाजी महाराजांचा जसा हत्या झाली, त्यानंतर मोगलाई आली. मोगलाई म्हणजे काय? मोगलाई नाही, ब्राह्मणांची पेशवाई आली. ब्राह्मण पेशवाई आली. शनिवारवाड्यामध्ये त्यांनी आपला राज्य विस्तार केला. आणि या ब्राह्मण पेशवाईच्या काळामध्येच अस्पृश्यांवर जास्तीत जास्त अन्याय अत्याचार झाले, लक्षात घ्या. आणि या शनिवारवाड्यामधूनच ब्राह्मण पेशव्यांनी फतवा काढला होता, शूद्राती शूद्र लोकांना गळ्याला गाडगा आणि कमरेला झाडू आणि काळे धागे दोरे त्यांच्या गुलामीचं प्रतीक म्हणून. समजलं तुम्हाला? तर या ब्राह्मण पेशव्यांच्या कालखंडामध्ये लक्षात घ्या, शिवशाही गेल्याच्या नंतर पेशवाई आली, ब्राह्मण पेशवाई आली. त्यांनी शिवाजी महाराजांच्या सर्व गड किल्ल्यांवर आता कब्जे ब्राह्मणांचेच आहे. शिवाजी महाराजांना कुठल्याही रामाचं, कृष्णाचं, देवीचं एकही मंदिर गड किल्ल्यामध्ये बांधलं नाही. अजिबात सातबाऱ्यामध्ये नाही, आराखड्यामध्ये नाही. शिवाजी महाराजांना कुठल्याही देवीचं, समजलं का? शिवाजी महाराजांना ते तुळजाभवानीची तलवार आहे, ते तलवार काही दिली नाही, स्वप्नात काही आला नाही. ती पोर्तुगीजांची तलवार आहे. गोविंद पानसरे यांनी शिवाजी कोण हे पुस्तक लिहिलं, त्याची हत्या झाली. दाभोळकराची हत्या झाली, तुम्हाला माहित असेल. समजलं का तुम्हाला? तर शिवशाही गेल्याच्या नंतर शिवाजी महाराजांच्या सर्व गड किल्ल्यांवर आता ब्राह्मण पेशव्यांनी मंदिरं बांधलेली आहे. म्हणजे शिवाजी महाराजांचे गड किल्ले सोडले नाही. मी आता गड किल्ल्यांवर गेलो, जिथं जिथं शिवाजी महाराजांचे गड किल्ले आहे तिथं बुद्धाच्या लेण्या आहे. भीमा कोरेगावाला तुम्ही कारल्याला जर गेले तर जगातल्या सगळ्यात मोठी, अजंठा वेरूळच्या नंतर सगळ्यात मोठी लेणी आहे ती कारल्याची. समजा तिथं एकविरा देवी ब्राह्मण पेशव्यांनीच बसवली आहे. शिवनेरीला तिथं लेण्याद्रीच्या लेणीमध्ये अष्टविनायक 8वा गणपतीच बसवलेला आहे. शिवाजी महाराजांच्या, छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर या ब्राह्मण पेशव्यांनी सर्व प्राचीन बुद्ध विहारांवर, शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांवर आणि बौद्ध लेण्यांवर कब्जा करणारे कोण आहे? ब्राह्मण पेशवेच आहे. ब्राह्मण पेशव्यांनी सर्व बौद्ध लेण्यांवर, ते अष्टविनायक गणपती जो लेण्याद्रीतला आहे ना, त्याचा इतिहास आहे, तो पेशव्यांनीच बसवलेला गणपती आहे लेण्याद्रीचा, शिवनेरी जुन्नरचा. तर हा भीमा कोरेगावाचा इतिहास इंग्रजांच्या डायरीमध्ये आहे, त्याचे साक्षीदार आहे. बघा, भीमा कोरेगावाचा इतिहासाचे साक्षीदार आहे. काही लोक ते टीका करतात ना, तर त्या भीमा कोरेगावाच्या इतिहासाचे साक्षीदार आहे इंग्रज अधिकारी. पहिला साक्षीदार आहे कॅप्टन नट्स. दुसरा इतिहासकार आहे इंग्रज अधिकारी, तो आहे जेम्स टॉड, ज्यांनी राजस्थानचा प्राचीन इतिहास लिहिलेला आहे. कर्नल जेम्स टॉड यांनी भीमा कोरेगावाचा इतिहास लिहिलेला आहे. कॅप्टन नट्स, माउंट स्टुअर्ट, F.F. स्टॉटन आणि हेनरी टी प्रिन्सेप यांनी भीमा कोरेगावाचा इतिहास लिहिलेला आहे. आणि आपल्याला माहित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा भीमा कोरेगावाचा इतिहास लिहिलेला आहे. आणि म्हणून आपल्याला पानिपतची लढाई म्हणजे पेशव्यांचा पराभव पानिपतच्या लढाईमध्ये नाही झाला. पेशव्यांचा खऱ्या अर्थाने पराभव भीमा कोरेगावाच्याच लढाईमध्ये झाला. तर काही लोक असे आहे, काही अफवा पसरवतात मोबाईल वगैरे मध्ये. कोणती अफवा पसरवतात भीमा कोरेगावाच्या संदर्भात, की बाबासाहेबांनी कुठे सांगितलं भीमा कोरेगावला जायला. असे काही लोक आहे कमेंट करणारे.
बाबासाहेबांनी कवा सांगितलं म्हणते भीमा कोरेगावला जायला? ही चुकीची गोष्ट आहे, समजलं का? पण बाबासाहेबांनी सांगितलं आहे. महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह करण्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भीमा कोरेगावाचा इतिहास समजावून सांगितला होता, समजलं का? त्या सत्याग्रहाचं मनोबल वाढवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, लक्षात घ्या, भीमा कोरेगावाचा इतिहास पहिल्यांदा बाबासाहेबांनी कुठे सांगितला? महाडला सांगितलं. बघा बाबासाहेबांनी काय लिहिलंय रायटिंग स्पीचेस मध्ये, तिथल्या लोकांना सांगितलं, त्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहांना, सत्याग्रह सुरू होण्याच्या आधी त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी काय सांगितलं? तुम्ही भेड बकरीची संतान नसून सिंहाचे छावे आहात. छावे म्हणजे काय? पिले. तुला भीमराव सांगून गेला रे वाघिणीच्या पिला, जगायचं तर वाघावानी स्वाभिमानी मुला, जगायचं तर वाघावानी स्वाभिमानी मुला, तुला भीमराव सांगून गेला रे वाघिणीच्या पिल्ला. तर बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे भीमा कोरेगावाचा इतिहास महाडला, तुम्ही भेड बकरीची संतान नसून सिंहाचे छावे आहात. ही माझी गोष्ट तुम्हाला काल्पनिक वाटत असेल तर तुमच्या पूर्वजांची नावे कोरलेल्या त्या भीमा कोरेगावाच्या विजयस्तंभावर जाऊन बघा. आता विजयस्तंभावर जाऊन बघा असं कोण म्हणत आहे? बाबासाहेब. असं लिहिलं आहे ना, भीमा कोरेगावाच्या विजयस्तंभाला जाऊन बघा. मग जाऊन कवा बघा? मग जाऊन बघा 1 जानेवारी ला, ज्या दिवशी युद्ध झालं. मग बाबासाहेब कोण्या दिवशी गेले होते? 1 जानेवारी 1927 ला पहिल्यांदा गेले. लक्षात घ्या बाबासाहेब. त्यावेळी शिवराम जानबा कांबळे, काही सहकारी समता सैनिक दलाचे, स्वतंत्र मजूर पक्षाचे लोक त्या भीमा कोरेगावाला गेले. त्या भीमा कोरेगावाच्या लढाईमध्ये खंडोजी मुळोजी नावाचा एक व्यक्ती होता. आता सांगायचं तात्पर्य म्हणजे 84,000 बुद्धविहार कोणाच्या कब्जात आहे? ब्राह्मणाच्या. महाबोधी महाविहाराचा मुद्दा तुम्हाला माहितच आहे. आता ते मऊ गावचं जन्मभूमी ब्राह्मणाच्याच कब्जात गेली आहे, समजलं तुम्हाला? आणि दुसरी गोष्ट, ते तळेगाव दाभाडेला बाबासाहेबांनी नालंदा तक्षशिला सारखं विद्यापीठ बांधायचं होतं. 81 एकर जागा घेतली होती. तेही जागा तळेगाव दाभाडेच्या त्या पुण्यातल्या लोकांनी कब्जा केलेली आहे, समजलं? महाराष्ट्रातल्या सगळ्या बुद्ध लेण्या कोणाच्या कब्जात आहे? कार्लेची लेणी, लेण्याद्रीची लेणी ब्राह्मणाच्या कब्जामध्ये. आणि आता एक नवीन येत आहे आपल्या समोर, ते माहिती असावं म्हणून मी सांगतो तुम्हाला. त्या भीमा कोरेगावाची जागा, स्तंभाची जागा 260 एकर आहे, समजलं तुम्हाला? 260 एकर ती जागा आहे भीमा नदीच्या काठी. 260 एकर जागा ती दिली होती. तर त्या खंडोजी मुदोजी जो भीमा कोरेगावाच्या लढाईमध्ये होता, समजलं तुम्हाला? तोही नागवंशीच होता. तर त्याला, तो जखमी झाला होता, तर त्याला दिवाबत्ती करण्यासाठी, रखवाली करण्यासाठी, रक्षण करण्यासाठी, झाडू स्वच्छता करण्यासाठी, भीमा कोरेगावाच्या रखवालीसाठी इंग्रजांनीच ते 2 जागा दान केली होती, समजलं? ते भीमा कोरेगावाच्या स्तंभाचं रक्षण करायचं, दिवाबत्ती करायची, तिथं लाईट म्हणजे जे काही करायचं आहे, साफसफाई वगैरे. तर त्या ठिकाणी खंडोजी मुदोजीला जागा दिली होती. पण दुसऱ्याच व्यक्तीनं तिथं माळवतकर आडनाव लावलेलं आहे. माळवतकर आडनाव लावून ते भीमा कोरेगावाची 260 एकर जागा माळवतकर नावाच्या त्या रोहन जमादारनं ती बळकावली आहे. तुम्हाला माहित आहे ब्राह्मण लोक नाव बदलवण्यामध्ये लय हुशार आहे, समजा तुम्हाला? संभाजी भिडे कोण आहे? मनोहर पंत कुलकर्णी ओरिजिनल ब्राह्मण आहे, पण त्यांना नाव काय धारण केलं? संभाजी भिडे. अण्णा हजारे तुम्हाला माहितच आहे नगरचा, तोही ब्राह्मणच आहे, पण नाव काय धारण केलं? अण्णा हजारे, समजलं तुम्हाला? आलं लक्षात तुम्हाला? तर तशाच प्रकारे या रोहन जमादारनं माळवतकर हे ब्राह्मण आडनाव धारण करून भीमा कोरेगावची 260 एकर जागा कब्जात केलेली आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि त्या ठिकाणी किती एकर जागा म्हटलं? 260 एकर जागा तीही गेलेली आहे. तुम्हाला सांगतो म्हणून जाता पंढरपूरला पै पैसा जमून प्रबोधनातून, कीर्तनातून गाडगे बाबांनी जाता 8 एकर जागा पंढरपूरला नावी करून दिली होती बाबासाहेबाच्या पीपल एज्युकेशन सोसायटीला, समजलं का? 8 एकर जागा पंढरपूरला बाबासाहेबाच्या नावी करून दिली होती. त्या 8 एकर जागावर पंढरपूरच्या ब्राह्मणांनी कब्जा केलाय. तिथं कैकाडीचा मठ बांधलेला आहे, समजलं तुम्हाला? म्हणजे सगळं महाबोधी महाविहाराचं तुम्हाला माहितच आहे. आता तो नवा इतिहास दादाभाऊ अभंग त्याचं नेतृत्व करत आहे. न्यायालयीन लढाई चालू आहे. आज 260 एकर जागा ती ब्राह्मणांच्या कब्जामध्ये आहे. म्हणून या भारत देशाचा इतिहास दुसरा तिसरा काय नसून नाग लोकांचा इतिहास आहे. जेव्हा या भारतामध्ये नाग लोकांचं शासन येईल, नाग शासन येईल, तेव्हाच बुद्ध शासन आल्याशिवाय राहणार
नाही. तुम्हाला माहित आहे सर्वप्रथम नाग लोकांनीच बौद्ध धर्माचा स्वीकार केला. बुद्धाच्या काळामध्ये बुद्धाला राजाश्रय देणारे कोणते लोक होते? नागवंशी लोक होते. नागवंशी लोक राज्यकर्ते होते. म्हणून या भारतामध्ये, या प्राचीन जम्बूद्वीपामध्ये नाग लोकांचा खूप मोठा पराक्रम आहे. नाग शासन आल्यावरच बुद्ध शासन येऊ शकतं. नाग शासन से ही बुद्ध शासन संभव आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलंय, वो कौम जिंदा होती है वो जो जुल्म के खिलाफ बगावत करती है. समजलं? वो कौम जिंदा होती है वो जुल्म के खिलाफ बगावत करती है. आणि म्हणून आज जे आपल्या समाजामध्ये एक चित्र दिसते कोणतं? जिसका पेट भरा रहता है वो बगावत नाही करते. बाबासाहेबांच्या पुण्याने ज्याचं पोट भरलं ते लोक आता समाजाकडं महाबोधी महावीराचं काय चालू आहे, संविधानाचं काय चालू आहे, भीमा कोरेगावच्या 260 एकरचं जागेचं काय चालू आहे, याच्याशी आपल्या लोकांना, काही लोकांना म्हणतात ना बाबासाहेबांनी, है का नाही, शिकल्या सवरल्या, जिनको आगे बढ़ने का मौका दिया ही पढ़े लिखे लोगों ने मुझे धोखा दिया. तर आज जे सुशिक्षित लोक आहे, RSS चे लोक, 7 वर्षाचा पोरगा असेल, 80 वर्षाचा म्हातारा असेल तरी तो RSSच्या याच्यामध्ये जाते काम करायला. समजलं का? पण आज समाजामध्ये, आपल्या समाजामधल्या लोकांना ना भीमा कोरेगावाचा इतिहास माहित आहे, ना बाबासाहेबाचा त्याग माहित आहे, ना संघर्ष माहित आहे, ना रमाईचा त्याग माहित आहे, ना संघर्ष माहित आहे, ना आपला सम्राट अशोकाचा इतिहास माहित आहे, ना सातवाहन राजांचा इतिहास माहित आहे. कोणाचाच इतिहास माहित नाही आपल्या समाजातल्या तरुण पिढीला. लक्षात घ्या. म्हणून आपली तरुण पिढी आता आहे, ज्या महार नागवंशी लोकांनी 56 कापले होते भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये, जर आपल्यावर जुनी वेळ आली तर 56 पाहण्याची वेळ आहे का आता आपल्याकडं? आहे का तशी लोक? आता तशी लोक नाही, कारण आता दारू पिऊन आहे. म्हणून दारू पिऊन सडून घरामध्ये मरण्यापेक्षा भीमा कोरेगावाच्या योद्ध्यांसारखं लढून मेलेलं किती चांगलं राहील. तर आपले लोक दारू पिऊन, आपली तरुण पिढी कशामध्ये आहे? दारूमध्ये आहे का नाही? फक्त भीमा कोरेगावाचा 1 जानेवारी दिवस आला का वाघ बनते आणि मग नंतर नेत्याच्या मागचे कुत्रे बनते. समजलं ना? असंच आहे का नाही? एक दिवसासाठी काय बनते? भीमा कोरेगावचा दिवस आला तर वाघ बनते, शेर बनते, आणि बाकीचे दिवस मग कुत्र्यासारखे लाचार बनते. म्हणून आपल्या समाजातल्या सगळ्यात जास्त दारूचं व्यसन आपल्या समाजामध्ये आहे. सांगा, हे दारूचं व्यसन करणारे लोक बाबासाहेबाचा धम्म पुढे नेणार का? हे डीजेवर नाचणारी जी पिढी आहे ती बाबासाहेबाचा धम्म पुढे नेईल का? स्वप्न पूर्ण करण का? प्रबुद्ध भारत करण का? म्हणून नाचणारी नाही तर वाचणारी लोकच बाबासाहेबाचा धम्म पुढे नेऊ शकते. म्हणून आज आपल्या समाजामध्ये, म्हणून दारू पिऊन घरामध्ये सडून मरण्यापेक्षा भीमा कोरेगावाच्या योद्ध्यासारखं लढून मेलेलं कधी चांगलं आहे. मरण तर सगळ्यांनाच आहे, नाहीतर मग देशासाठी मेलेलं बॉर्डरवर, सीमेवर, ते तरी महत्वाचं आहे. म्हणून आज आपल्या समाजामध्ये ती पिढी आपल्याला दिसत नाही. म्हणून काही लोकांनी, जुन्या लोकांनी गाणं लिहिलं होतं, आहे का नाही, तुम्ही कार्य भीमाचं करा रे, नाहीतर हातात बांगड्या भरा. होतं ना? ऐकलं का तुम्ही? मी जुनं ऐकलं होतं माझ्या आजोबाकडून. कोणतं? तुम्ही कार्य भीमाचं करा रे, नाहीतर हातात बांगड्या भरा रे. तर बाबासाहेब टोचून बोला म्हणते. नाशिकच्या भाषणामध्ये काय बोलतात बाबासाहेब? टोचून बोला. जे लोक बाबासाहेबांना बेईमान झाले, बाबासाहेब टोचून बोलत होते. अरे असा डुकरा डाकराचा, जनावराचा, पशुसारखा जन्म घेण्यापेक्षा आईच्या पोटातच मेलेले बरे. कोण म्हणत होतं असं? बाबासाहेब. बाबासाहेब म्हणतात टोचून बोला म्हणते, पण कोणालाही नाही. शेणातल्या किड्यासारखे जे लोक जगत आहे का नाही आपल्या समाजामध्ये, जे आरक्षणाद्वारे, शिक्षणाद्वारे ज्यांनी प्रगती केली आहे, ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, गरीब लोक बाबासाहेबाचा धम्म चालवत आहे, आणि श्रीमंत लोक आपल्या बायकोच्या साडीमध्ये आहे, आपल्या महालमाडीमध्ये आणि अलिशान गाडीमध्ये खुश आहे. गरीब लोकच बाबासाहेबाचा धम्म चालवत आहे. मोर्चे, रस्त्यावर उतरणारे लोक कोण आहे? गरीब लोक. गाडीवाले लोक येतच नाही. कोणत्या याच्यामध्ये आम्ही पाहतो ना, कोणती पदयात्रा राहो का, कोणता मोर्चा राहो का, काय राहो, सगळे गरीब लोकच येतात, आहे का नाही? म्हणून ह्या अशा लोकांनाच मनुष्य वाटते. ते जुने लोक म्हणत होते, तुम्ही कार्य भीमाचं करा रे, नाहीतर हातात बांगड्या भरा. कारण आता ते लोक राहिलेलेच नाही. बाबासाहेबांनी एका ठिकाणी म्हटलं आहे, तरुण पिढीवर खूप मोठी जबाबदारी आहे. तरुण पिढी, जुन्या पिढीपेक्षा तरुण पिढीला नव्या धम्माची जास्त गरज आहे. बाबासाहेब बोलले, जे तरुण आपलं तन, मन, धन आणि आपलं तारुण्य पण कुर्बान करतात त्या लोकांना धन्य म्हटलेलं आहे बाबासाहेबांनी. जी तरुण पिढी आपलं तन, मन, धन आणि संपूर्ण तरुण पण कुर्बान करते देशासाठी, समाजासाठी, अशा लोकांना बाबासाहेबांनी काय म्हटलेलं आहे? काय म्हटलेलं आहे? धन्य म्हटलेलं आहे. तर जाता म्हणून तेच सांगतो,
भीमा कोरेगावाची 260 एकर जागा ब्राह्मणांच्या कब्जामध्ये आहे, लक्षात घ्या. आणि आता म्हणून जाता सांगतो की आजचा देवेंद्र फडणवीस कोण आहे? ब्राह्मण पेशव्यांचा वंशज आहे. तुम्ही पेशव्यांमध्ये एक नाव ऐकलं असेल, नानासाहेब फडणवीस. नाव ऐकलं का? नानासाहेब फडणवीस हे नाव ऐकलं का तुम्ही? पेशव्यांमधलंच नाव होतं ते, पुण्यातलं. आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं नाव काय? देवेंद्र फडणवीस. हा पेशवा आहे का? ब्राह्मण पेशवाच आहे. हो, 3% ब्राह्मण पेशवे आपल्या भारतावर राज्य करत आहे. तर या ब्राह्मण पेशव्यांनी माहित आहे केला, म्हणजे सावित्रीबाईला शाळा काढण्यासाठी मनाई केली. सावित्रीबाईचा आणि ज्योतिबांचा छळ केला पुण्यातल्या कोण? ब्राह्मण पेशव्यांनी. समजलं का? शिक्षणापासून नाकारलं. समजलं? तर या ब्राह्मण पेशव्यांचं, बाजीराव पेशव्यांचं स्मारक बांधण्यासाठी महाराष्ट्रातल्या देवेंद्र फडणवीस नावाच्या या पेशव्या ब्राह्मणानं 500 कोटी मंजूर केले आहे. कोणाचं स्मारक बांधायचं आहे पुण्याला? ज्या ब्राह्मण पेशव्यांनी अन्याय अत्याचार केला, गाडगं मडकं दिलं होतं, ज्या कवड्या कवड्या मुलीचा ते उपभोग घेत होते, समजलं कोण? ब्राह्मण पेशवे. त्या बाजीराव पेशव्यांचं स्मारक बांधण्यासाठी देवेंद्र फडणवीस या ब्राह्मण पेशव्यांनी 500 कोटी मंजूर केलेले आहे. ब्राह्मण पेशव्यांचं, बाजीराव पेशव्याचं स्मारक बनणार आहे 500 कोटीचं. म्हणजे कुठे? पुण्याला. आणि ज्या ज्योतिबानं आणि सावित्रीनं पहिल्यांदा पुण्याला शाळा काढली, त्याला अजिबात त्यांचं ते भिडेवाड्याचा विकास होऊ देत नाही राहिले. अजूनही सावित्रीबाईंना आणि ज्योतिबांना भारतरत्न भेटला नाही, तुम्हाला माहितच आहे. आणि दुसरी गोष्ट जाता जाता म्हणून सांगतो, भीमा कोरेगावाचं स्मारक पाहिजे का नाही? पाहिजे ना. तिथं युद्धाच्या प्रसंग असल्याचं स्मारक पाहिजे भीमा कोरेगावला. तिथं बुद्ध विहार पाहिजे, तिथं सोयी सुविधा पाहिजे, बुद्ध विहारही पाहिजे. ते धम्म दीक्षेचं केंद्र झालं पाहिजे भीमा कोरेगाव. पण त्याच्यावर कब्जा कोण केलाय? ब्राह्मणांनी. यावर्षी तर तुरी लावल्या म्हणते, तिथं तुरी लावल्या म्हणते, आम्ही पाहत आहोत. तर त्या ठिकाणी सिद्धनाथ महार याचा पुतळा पाहिजे. तिथं पाहिजे का नाही? भीमा कोरेगाव आपल्याला काय दिसते? फक्त स्तंभ दिसते. सिद्धनाथ महाराचा पुतळा पाहिजे. किंवा भीमा कोरेगावाची लढाई कशी झाली याच्या प्रसंगाचं वर्णनाचं तिथं स्मारक झालं तर किती चांगलं होईल, होईल का नाही? तर तिथं ब्राह्मण पेशव्यांचं स्मारक बांधण्यासाठी 500 कोटी मंजूर झाले आहे. आणि म्हणून आणखी तुम्हाला आता अलीकडचीच गोष्ट सांगतो. आताच कुंभमेळा झाला, कितीतरी लोक मेले चेंगरीमध्ये, मेले का नाही तिथं? आता एक कुंभमेळ्यामध्ये सगळे नागा साधू त्या नदीमध्ये जातात, हाकतात काय ना मुततात काय. तिचं पाणी जर टेस्ट केलं ना तर त्या पाण्यामध्ये तुम्हाला तेच दिसते जास्त. तर आताच तो प्रयागराजचा कुंभमेळा झाला, किती पैसे लावले? किती पैसे लावले? भरपूर पैसे लावले इथल्या मोदी सरकारनं. आता माहितीये का कुंभमेळा भरणार आहे 2028 मध्ये त्र्यंबकेश्वरला, गोदावरी नदीच्या काठावर, नाशिकला भरणार आहे. महाराष्ट्रामध्ये 2028 ला भरणार आहे तो कुंभमेळा. आता किती चालू आहे? आता 2026. तर 2028 ला कुंभमेळा भरणार आहे नाशिकला, त्र्यंबकेश्वरला. त्याच्यासाठी देवेंद्र फडणवीसनं, लक्षात घ्या, तुम्हाला माहित असलं पाहिजे, 6900 कोटी आताच मंजूर केले. कुंभमेळ्याला वेळही आहे. 2028 मध्ये होणार आहे तो कुंभमेळा नाशिकचा, महाराष्ट्रातला. त्याच्यासाठी देवेंद्र फडणवीसनं 6900 कोटी आतापासूनच मंजूर केलेले आहे. सांगा, इकडे सरकारी नोकऱ्या बंद, बेरोजगारी चालू आहे, शाळा बंद होत आहे, समजलं ना? आणि इकडं कुंभमेळ्यासाठी 6900 कोटी त्या नागड्या साधूसाठी खर्च करणं चालू आहे. समजलं तुम्हाला? हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. समजलं का? म्हणून बाबासाहेबाला नाचणारी नाही तर वाचणारी पिढी अपेक्षित होती. वाचणारी. बाबासाहेबांचं स्वप्न होतं मी सारा भारत प्रबुद्ध भारत करेन. म्हणून या प्रबुद्ध भारत करण्यासाठी नाचणारी पिढी नाही तर वाचणारी पिढी बाबासाहेबांचा धम्म पुढे नेऊ शकते, लक्षात घ्या. म्हणून हा भीमा कोरेगावाचा इतिहास अत्यंत महत्वाचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1 जानेवारी 1927 ला त्या ठिकाणी गेले होते. आणि आपल्याला माहित असेल विदर्भातलेच लोक पहिल्यांदा, आता असं बोलू शकत नाही मी, पण पश्चिम महाराष्ट्रातले लोक खास करून झोपलेलेच आहे. पश्चिम महाराष्ट्र म्हणजे कोण? पुण्याकडली आणि सोलापूरकडली. याच्यासाठी मी म्हणतो बाबासाहेबांनी पश्चिम महाराष्ट्रामध्ये बौद्ध धम्माची दीक्षा नाही घेतली. आजही लोक ते खंडोबान मरीमाय आणि ही देवी येडामाय पूजत आहे. आपल्या विदर्भामध्ये नाही. म्हणून बाबासाहेबांनी जे रमाईच्या स्वप्नातले जे पंढरपूर होते ना, मी पंढरपूर, हजारो पंढरपूर निर्माण करीन, तर ते पंढरपूर कुठं निर्माण केले? आपल्या विदर्भामध्ये, नागपूरला आणि चंद्रपूरला. अजूनही पश्चिम महाराष्ट्रातले लोक झोपलेलेच आहे.
समजलं का? महाबोधी महाविहार तर बुद्धगयेला आहे उत्तर भारतामध्ये, पण महाराष्ट्रामध्ये कारल्याची बुद्ध लेणी आहे, ती लेण्याद्रीची शिवनेरीची बुद्ध लेणी आहे. महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या पुण्यातल्या लोकांचं काम आहे. आपल्या विदर्भामध्ये लेण्या नाही आहे, भद्रावतीची लेणी आहे, सालबर्डीची लेणी आहे, पण सगळ्यात जास्त लेण्या कुठं आहे? पुणे जिल्ह्यामध्ये, लोणावळ्यामध्ये आणि शिवनेरीला त्या नाणे घाटला किती बुद्धाच्या लेण्या आहे. पुण्यामध्ये किती सारे बौद्ध लोक आहे, मुंबईमध्ये किती सारे बौद्ध लोक आहे. मुंबईच्या पूर्ण बौद्ध लेण्यांवर एलिफंटा बुद्ध लेणी असो का ते जोगेश्वरी बुद्ध लेणी असो, महाकाली बुद्ध लेणी असो, कुठच्या मुंबईला 12 ठिकाणी बौद्ध लेण्या आहे आणि लोणावळ्याला 21 ठिकाणी लेण्या, 21 गट आहे लेण्यांचे, 21 गट आहे त्या सह्याद्री आणि 550 लेण्या तर नुसत्या शिवनेरीला आहे. या सर्व लेण्यांवर कोण कब्जा केला आहे? ब्राह्मण पेशव्यांनी मंदिरं बांधले आहे. सगळ्या त्या कारल्याची लेणी वगैरे तुम्ही पाहिली असेल. तर पुण्यातले पश्चिम महाराष्ट्रातले लोक जागृत नाही. आपल्या विदर्भात जर त्या लेण्या असत्या, आपण म्हणतो महाबोधी महाविहार बुद्धगयेचं ते बौद्धगयेचं ते उत्तर भारतामध्ये आहे, लढाई लढू शकत नाही आपण, पण महाराष्ट्रातल्या लेण्या तर वाचू शकतो ना आपण. ज्या भिक्खूंचे ते विद्यापीठच होते, लेण्या म्हणजे काय ते काही निवड काही ध्यान साधनेचे ठिकाण नव्हते, निवड काय ते वर्षावासाचे ठिकाण नव्हते. बौद्ध लेण्या हे विद्यापीठ केंद्र होते. कानेरीची बुद्ध लेणी, अजंठा वेरूळ कारले भाज्या सगळ्या बौद्ध लेण्या होत्या. आणि म्हणून पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजे खास करून पुण्यामध्येच जास्त लेण्या आहे आणि पुण्यातले लोक झोपून आहे. म्हणून असं म्हटलं जातं, झोपलेल्या माणसाला जाग करता येते, पण ज्यानं झोपेचं सोंग घेतलेलं आहे त्याला जाग करता येत नाही. तर आपला समाज झोपलेला आहे का नाही? आपण झोपून राहिलो तर पुन्हा आपण झोपीतच जाणार आहोत, लक्षात घ्या. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलंय जागृतीचा अग्नी तेवत ठेवा. म्हणून बाबासाहेबांच्या 3 संघटना मजबूत करा: समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा आणि रिपब्लिकन विचार. आणि भारतीय बौद्ध महासभेचे 10 उद्दिष्ट समोर ठेवून प्रबुद्ध भारत, धम्मराज्य हा सारा भारत बौद्धमय कसा करायचा, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्यायावर आधारित भारताची पुनर्रचना, जम्बूद्वीपाची पुनर्रचना करायची असेल, सम्राट अशोकाचं राज्य आणायचं असेल, तर आपल्याला बाबासाहेबांच्या या 3ही संघटना मजबूत कराव्या लागतील. ह्या ब्ल्यू प्रिंट आहे. बाबासाहेबांच्या 3 संघटना मजबूत करूनच आपल्याला समजलं. तुम्हाला नामांतराची लढाई माहित आहे, खरलांजीचं प्रकरण माहित आहे. दिवसेंदिवस आपल्या समाजावर अन्याय अत्याचार होत आहे, लक्षात घ्या. ईव्हीएम मशीनचं प्रकरण चालूच आहे. आपला इतिहास हा संघर्षाचा इतिहास आहे, समजलं का? आणि म्हणून संघर्ष, क्रांती आणि प्रतिक्रांतीचाच इतिहास आहे. भीमा कोरेगावाचा इतिहास आपल्याला उजाळा देतो. आपण नवीन वर्षाला धाब्यावर न जाता, दारू न पिता, फटाके न फोडता, आतिषबाजी न करता, मटन पार्टी न करता आपण भीमा कोरेगावालाच गेलं पाहिजे. आपल्या नव्या वर्षाची सुरुवात कुठून केली पाहिजे? भीमा कोरेगावाच्या विजयस्तंभाला. म्हणून बाबासाहेबांचा आदेश होता दरवर्षी भीमा कोरेगावाला गेलं पाहिजे. ज्याच्या तलवारीले जंग लागलेला आहे, ज्यांच्या तलवारी बोथट झालेल्या आहे, आपल्या तलवारीला धार आणण्यासाठी. आणि तो इतिहास त्या भीमा कोरेगावला बाबासाहेब काही पायाला घाल जात नव्हते, सलामी द्यायला जात होते. आणि त्या भीमा कोरेगावाच्या त्या विजयस्तंभावर जो इंग्रजांनी उभारला, कोणाचाच नाही उभारला स्तंभ, त्या नागवंशी लोकांचा उभारला आणि त्याच्यावर नागवंशी लोकांचे नावं लिहिलेले आहे आणि त्याला सलामी करायसाठी बाबासाहेब जात होते, समजलं का? तो भीमा कोरेगावचा नागवंशी लोकांचा, आपल्या पूर्वजांचा इतिहास आहे. त्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी आपण दरवर्षी भीमा कोरेगावला गेलं पाहिजे, समजलं? तर हे भीमा कोरेगावाची दंगल घडवणारा संभाजी भिडे होता, समज तुम्हाला, एक बोटे होता. आणि संभाजी भिडे आताही विषारी विचार ओकत राहतो, पण त्याचं नाव घेण्याची गरज मी याच्यासाठी सांगतो. संभाजी भिडे सारखा या वयामध्ये तो म्हातारा बुडा, धोतीवाला म्हातारा बुडा, याही वयामध्ये तो त्याचा ब्राह्मणी धर्माचा, RSS धर्माचा प्रचार करतो. या गावून त्या गावले, त्या गावून त्या गावले बुद्धावर टीका करतो, ज्योतिबावर टीका करतो, बुद्धाची निंदा करतो. कोण? संभाजी भिडे. याही वयात तो बुडा फिरून राहिला, समजलं का? ना आपल्या इकडे बुडे कुठं आहे? बिड्या फुकत आहे, गांजा फुकत आहे, दारू पित आहे. सांगा, तरुण पिढी त्याच्यात डुबलेली आहे. आपल्या समाजातल्या लोकांना ना तरुण पिढी जाग्यावर आहे, ना काही लोक म्हातारे जाग्यावर आहे. आणि शिकलेले लोक तर ते त्याच्यामध्येच खुश आहे. त्याला तर ते तर जात चोरून नाही राहते, ब्राह्मणासारखेच वागायला लागले. ब्राह्मण म्हणजे काय शेंडीवाले नाही, जातीचे नाही. जे लोक बाबासाहेबाले बेईमान झाले, बाबासाहेबाले विसरले आणि ब्राह्मणासारखा बर्ताव करते, आपल्या समाजातील लोकांना थोडेसे शिकले, सवरले, मोठे झाले, मोठ्या पदावर गेले, जॉब आला आणि मग ते ब्राह्मणासारखे कपडे वगैरे घालायला लागले. आपल्या समाजामध्ये लोक ब्राह्मणासारखे वागायला लागले. जे लोक बाबासाहेबाला बेईमान झाले, विसरले, ते लोक ब्राह्मणच आहे. जे लोक पैशाचा अहंकार करतात, घमंड करतात, समाजाकडे लक्ष देत नाही, धम्माचं काम करत नाही, कायचं काम करत, ते ब्राह्मणच लोक. ब्राह्मण म्हणजे काय जातीचे नसते.
ब्राह्मण विचाराचे जे लोक आपल्याही समाजामध्ये आहे, जे लोक बुद्धाचं बाबासाहेबाचं काम करत नाही, काहीच घेणं देणं ठेवत नाही, आपलं घराशीच संबंधित राहतात, ते लोक ब्राह्मणच आहे का नाही? बाबासाहेब म्हणतात आपल्या शिक्षणाचा उपयोग आपल्या गरीब लोकांच्या समाजासाठी झाला पाहिजे. ते शिक्षण काय कामाचं? जॉबसाठीचं शिक्षण आपल्या देशासाठी उपयोगी पडलं पाहिजे, आपल्या समाज बांधवासाठी उपयोगी पडलं पाहिजे, देशासाठी उपयोगी पडलं पाहिजे. आपल्या गरीब बांधवाला पुढे नेण्यासाठी आपण शिक्षणाचं हेल्प केली पाहिजे. मुसलमान लोक कशी एकीनं आहे, शीख लोक एकीनं आहे का नाही? पण बौद्ध समाजामध्ये, म्हणून जाता जाता तेच सांगतो, तुटतात तारा तोडू किती मी, एकटाच येथे जोडू किती मी, गेली चार चाके चारी दिशेला, मोडलेला गाडा ओढू किती मी. या महाकवी वामनदादाच्या कर्णकोळींना या ठिकाणी मी थांबतो. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल.